शरण एकी एकनाथा जनार्दना, सर्वगता माझे काही नसले आता, करता करविता तुम्ही स्वामी राम कृष्ण हरी. कैसी समचरणीची शोभा शोभा, कैसी समचरणीची शोभा शोभा, कैसी समचरणीची शोभा शोभा, कैसी समचरणीची शोभा शोभा, कैसी समचरणीची शोभा, कैसी समचरणीची शोभा शोभा, कैसी समचरणीची शोभा. अवघा जगी विठ्ठल उभा, अवघा जगी विठ्ठल उभा, येणे विठ्ठले लाविले तिथे तिथे, येणे विठ्ठले लाविले तिथे. अवघा जगी विठ्ठल उभा, अवघा जगी विठ्ठल उभा,
पाहते गेले पाहण्या परी येणे विठ्ठलेला विले पिते पिते येणे विठ्ठलेला विले पिते पाहते देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासयात जिन प्राण आपुलागे माये असे न धनीवरी आपुले माहे मग तो श्री हरी किती गाईन गे माये बोला देखिले तुम
चरण निवाराहिले मन कासयात जिना प्राण आपुला गे माये आपुले माहेरी भगतो श्री हरी गायने फिरे तुमचे चरण निवांत राहिले मन कासयात जिन प्राण आपुला गे माये आसेन धनीवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी किती गाईन गे माये जिन प्राण आपुला गे माये आसेन धनीवरी आपुले माहेरी दोष हरे गिरी गाईने कळही गोप माझे पंढरीची दान कळही गोप माझे पंढरीची भगतो श्री हरी किती गाईन गे माये आपुले माहेरी भगतो श्री हरी किती गाईन गे देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन
देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्यजीना प्राण कासया त्यजीना प्राण आपुला के माये आपुला के माये हसन धनिवारी आपुले माये हसन धनिवारी आपुले माये कासयात जिन प्राण कासयात जिन प्राण आपुला गे माये आपुला गे माये हसन धनिवारी आपुले माये हसन धनिवारी आपुले माये देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन 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 कासया त्यजीना प्राण कासया त्यजीना प्राण आपुला गे माये आपुला गे माये हसन धनिवारी आपुले माये हसन धनिवारी आपुले माये कासयात जिन प्राण कासयात जिन प्राण आपुला गे माये आपुला गे माये हसन धनिवारी आपुले माये हसन धनिवारी आपुले माहिरी मग तो श्रीहरी किती गायन गे माये मग तो श्रीहरी गीती गायन गे माये मग तो श्रीहरी गीती गायन गे माये मग तो श्रीहरी गीत गायना गे माये मग तो श्रीहरी हरी मग तो श्रीहरी गीत गायना गे माये
मग तो श्री हरी गाई मग श्री हरी गायन गे माये मग श्री हरी गायन माये असे आपुले माये असे आपुले माये देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासयात जीन प्राण आपुला गे माये असे न धनिवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गाईन गे माय सकळ ही गोत माझे पंढरी सीदाण बाप रखुमा देवी वरा विठ्ठलाची आण असे न धनिवरी आपुले माहेरी मग तो श्री हरी गीते गायीन गे मा ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसोनी माझे रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवीत कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून केव भाकी तसे तुमचा प्रसाद दाहलिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी दान एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे आदिनारायण विधी त्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथ शरण माता
याचे कुळी दीपकु दिव्य झाला हरिभक्ती लागो नितारी समस्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जघन विहित पानिम मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्र सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिम् विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दोगं शिरसा गुरुंतम। शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या हृदयामध्ये ज्यांच्या विषयी नितांत श्रद्धा आहे असे ज्ञानी यांचे शिरोमणी साधकांचे मायबाप माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा हा विरहिणी प्रकरणातला अभंग संप्राप्त सेवेकरता निवडलाय विठ्ठला। तर एका अर्थानं ज्ञानोबारायांची ही विरहिणी आहे। ज्ञानोबारायांच्या विरहामध्ये आजच्या विरहत जीवन जगत असताना ज्ञानोबारायांना जो काही स्वात्मानुभव आपल्या पदरामध्ये पडला तो सांगण्यासाठी ज्ञानोबाराय आज तयार झालेले आहेत। लक्षात ठेवा प्रस्तुत अभंगाची भूमिका अशी आहे ज्ञानोबाराय या अभंगातून जे बोलतायत ते एका विरहाच्या भावातून बोलतायत। लक्षात ठेवा विरहाचा भाव अंतःकरणामध्ये उदित होण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे। ती प्रक्रिया ज्ञानोबारायांना पार पाडली आहे आणि तेव्हा तो विरह अंतःकरणामध्ये ठसावलाय। अंतःकरणामध्ये विरहाची भूमिका मांडत असताना विरहाचं दुःख सहन करत असताना अचानक भगवत स्वरूपाची झालेली प्राप्ती आणि त्याचा हा केलेला अनुवाद आहे। विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायांनी खरं तर मग स्वात्मानुभव आपल्याला सांगितलं का सांगितलं खरं तर काही गोष्टी आहेत। लक्षात ठेवा संत वाङ्मयामध्ये कोटी अशी सांगितली जाते काही जण अनुभव घेतात पण सांगत नाही। काही वर्ग असा आहे तो अनुभव घेत नाही पण सांगतात। काही वर्ग असा आहे तो अनुभव घेतही नाही आणि सांगतही नाही।
पण एक वर्ग असा आहे तो अनुभव घेतोही आणि सांगतोही. लक्षात ठेवा. पहिला वर्ग असा आहे तो अनुभव घेतो पण सांगत नाही. हा वर्ग कुणाचा आहे हो? तर हा वर्ग हिमालयामध्ये हजारो वर्ष साधना करणाऱ्या साधू महात्म्यांचा आहे. लक्षात ठेवा. ते स्वानंदाचा समाधीचा अनुभव घेतात. हजारो वर्ष तो आनंद समाधीमध्ये उपभोगतात. अजूनही हिमालयामध्ये हजार हजार वर्षाचे साधू साधना करतायत. लक्षात ठेवा. कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक साधू खाली उतरतात हिमालयामधनं. ऋषिकेशला ज्या वेळेला कुंभमेळा असतो, सगळ्यात जास्त साधू समाज सिद्ध महात्मे जर कुठे येत असतील तर 4 ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्यापैकी खरे सिद्ध खरे साधू हे फक्त ऋषिकेशला उतरतात. विठ्ठला विठ्ठला बाकी इकडं सगळं गबाळ येतंय. लक्षात ठेवा. खरे साधू फक्त ऋषिकेशला. हा, दिसतात आणि दाखवतात ते साधू नव्हे. लक्षात ठेवा. ज्ञानोबरायांची भाषा बघा, पिसे पण मिरवी. हा, असं आहे. लक्षात ठेवा. जगाला दिसूच देत नाही, अजिबात नाही, दिसूच देत नाही. महत्व हरवी म्हटलंय, महत्व दिसू देतच नाही. आपल्याला कोणीतरी मानावं. पण असे साधना करणारे साधू भेटणार नाही. पण कदाचित जर भेटले, आपण त्यांना विचारलं, महाराज तुम्ही साधना करता? हो करतो. कशी करता? सांगणार नाही. मी हिमालयामध्ये लॉकडाऊनच्या आधी काही काळ होतो असं म्हणतात. गुरुवर्य शेखर महाराजांच्या मुखातनं मी ऐकलं होतं. महाराज आमच्या आश्रमात जेव्हा आले तेव्हा पंडित प्राण गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी आणि त्यांची चर्चा चालू होती. त्यांनी सांगितलं, भारतवर्षामध्ये वर्षभर केलेली साधना आणि हिमालयामध्ये 1 दिवस केलेली साधना बरोबरीची आहे. विठ्ठला विठ्ठला. आता आमच्याकडनं वर्षभर साधना होतच नाही म्हणा, पण ऐकून ठेवा. गेला कधीतरी हिमालय फिरायला तर 1 दिवस नक्की साधना करा. लक्षात. तिथे साधना करण्याची गरजच नाही. महाराज ज्ञानोबाराय म्हणतात, हिमवंतू दोष खाय. तो दोष खाणार आहे. तिथं काही करत नाही. बद्री केदारच्या आश्रमामध्ये तिथे जवळ गेल्यानंतर मी तिथं लोकांना पाहिलं, काही नाही. अंगाला भस्म लावायचा, रुद्राक्षाची माळा घालायची, जे येतील त्यांना टीका लावायचा आणि त्यांच्याकडून दक्षिणा घ्यायची. काही नाही. खायचं प्यायचं, दक्षिणा गोळा करायची, थंडी वाजली की लाकडाजवळ जाऊन बसायचं. एवढंच काम. मी गुरुवर्य महाराजांना विचारलं, महाराज असं का हे करतात? तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं, हिमालयामध्ये पडून राहणं ही साधना आहे. विठ्ठला आणि म्हणून हजारो वर्षाचे साधू त्या ठिकाणी. मी बद्रिकाश्रमामध्ये असताना बद्री नारायणाच्या पुढं माना गाव आहे, भारताचं पहिलं गाव. आणि त्या माना गावाच्या पुढे 7 किलोमीटर पुढं वर चढत गेलं की स्वर्गातनं पितृलोकातून आलेली वसुधारा क्षेत्र आहे. आणि तिथून पुढे 5 किलोमीटर पांडवांची स्वर्गारोहिणी आहे. गेलेत का कोणी? कोणी जाऊन आलंय का? स्वर्गारोहिणी माहितीये का? जाऊन आलेत का? स्वर्गारोहिणीच्या 5 पायऱ्यात. कशाला आले? परत तिथंच जायचं ना, वरती चढून. स्वर्गात जायचं कशाला आले उगा? लक्षात ठेवा. गेला तर येऊ नका परत, तिकडच जा. पांडव त्या पायऱ्यांवरून स्वर्गाला गेलेत म्हटले. मी काही तिथं गेलो नाही, पण ती अलीकडे जी वसुधारा क्षेत्र आहे, तीर्थ आहे, मी त्या नदीमध्ये तर्पण करण्याकरता गेलो होतो. आणि तिथे ती नदी अशी आहे, ती वसुधारा पितृलोकातून येते. ती फक्त पुण्यवान माणसाच्या अंगावर पडते. लक्षात ठेवा. पाप्याच्या अंगावर त्याचा थेंब सुद्धा पडत नाही, एवढी पवित्र नदी येते. तुम्ही आता मला विचारू नका. लक्षात ठेवा, कारण मी तिथं आंघोळ केली होती. हा, म्हणूनच कीर्तनाला आलो इथं. लक्षात ठेवा. विठ्ठला जे तुकोबारायांचे अभंग लोकांनी बुडवले आणि तेच तुकोबारायांचे अभंग देवाने वर काढले. पण त्याच तुकोबारायांच्या अभंगाचं मंदिर बांधण्याकरता पांडुरंगानं पैसे गोळा केलेत. बघा, नाही कळलं तुम्हाला? येडी हळद. बरोबर, असू द्या. दिले पाहिजेत. लक्षात ठेवा. असू द्या. का सांगितलं मी तुम्हाला? हिमालयामध्ये खूप मोठी मोठी महात्मे आहेत. मी स्नान करत असताना, तर्पण करताना तिथे एक फक्त 3 बोटाची लंगोटी घातलेला महात्मा आला. त्या महात्म्याचं तेज पाहून आनंद अश्रू आलेत. महात्म्याजवळ मी गेलो, काही बोललो नाही. त्यांनीच विचारलं, काय काय झालं? काही नाही म्हटलं. तुम्ही राहता कुठे? ही धारा जिथून पडते ना, ती गुफा दिसते ना, त्या गुफेत राहतो म्हणले.
अहो म्हटलं मी वर कसा आलोय माझं मला माहिती, मी एवढा हलका फुलका गडी, तुम्ही इथून वर जायचं म्हटलं कसं अवघड आहे. ते म्हणले जातो आणि पर्व काळाला स्नानाला खाली येतो. बरं, त्यांना म्हटलं मग त्या हिमालयात. अहो इथं महाराज मी मानागाव पासून वरती आलो, पाणी तहान लागली तर बर्फ उचलायचा आणि होटाल लावायचा, याच्याशिवाय काही नाही आमच्याजवळ. म्हटलं आम्हाला तरी गाव जवळ आहे, बाटली घेता येते, बिस्किटचा पुडा, तुम्ही इथं खाता काय? त्यांनी काही नाही, ते लंगोटीत एक मुळी होती 2 पेरा एवढी, त्यांनी सांगितलं बाळ ये वनस्पती खाने के बाद हमें 6 महीना भूक नहीं लगती, आणि 6 महिने आमच्याकडनं मलमूत्राचा त्याग होत नाही. मी म्हटलं 6 महिने? ते म्हणले याच्यात आश्चर्य काही नाही, अशी वर्षाची सुद्धा मुळी आहे, 6 वर्षाची सुद्धा आहे आणि 12 वर्षाची सुद्धा आहे. एकदा 12 वर्षाची मुळी खाल्ली का हा कुंभमेळा तो कुंभमेळात खाली उतरायचा. का सांगितलं लक्षात ठेवा. अशी एखादी साधना करणारा साधू, आणि त्याला जर आपण विचारलं महाराज तुम्ही जी साधना मिळवली ती आम्हाला सांगा, ते म्हणतात अजिबात नाही. न सांगावे वर्म जनी असू द्यावा भ्रम, जनी असू द्यावा भ्रम, जनी असू द्यावा भ्रम. न सांगावे वर्म जनी असू द्यावा, असू द्यावा भ्रम, जनी असू द्यावा. असू द्यावा भ्रम, जनी असू द्यावा भ्रम. असू द्यावा, असू द्यावा भ्रम, असू द्यावा. उगीच लागतील पाठी, काही नाही. समाजाला जर त्यांनी सांगायला सुरुवात केली तर लोकांची गर्दी होईल. लक्षात ठेवा, ही गर्दी पाठीमागे लागू नये म्हणून ते सांगत नाही. अनुभव मिळवतात पण सांगत नाही. हा साधकांचा सिद्धांचा वर्ग. दुसरा वर्ग याच्या विरुद्ध आहे, तो अनुभव न मिळवताच सांगतो. अनेक उदाहरण आहेत. ते गावागावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये गाव अडाणी असायचं, मग ते बाया शहाण्या करण्याकरता गावागावात 5-5, 4-4 पोरींचा संच फिरायचा. शिस्टर दवाखान्यातल्या पोरी 15, 16, 18, 20 वर्षाच्या. मग त्या गावागावात बायांना गोळा करायच्या आणि त्या बायांना सांगायच्या गर्भपणामध्ये घ्यावयाची काळजी, जड उचलू नये हा व्यायाम करावा, हे खाऊ नये हे खावं, असं झोपू नये असं झोपावं, असा हंडा उचलू नये, कोणी पाहुणे आले तर वाकून पाया पडू नये, फक्त हात पुढं करायचं, पाया पडो म्हणायचं, असं त्या बाया पोरी सांगायच्या. कुणाला? बायांना. बाळ झाल्यावर घ्यायची काळजी, बाळाची मॉलिश अशी करायची, बाळ झाल्यानंतर काय खायचं, ही सगळी माहिती त्या पोरी द्यायच्या. माहिती ऐकत असताना एक म्हातारी उठली जिला 12 पोरं झाली होती. ती म्हातारी म्हणली वय ग पोरींनो, हे जे तुम्ही हे एवढं सांगता याचा तुम्हाला अनुभव आहे का? त्या पोरी म्हणले अजून आमचं लग्नच झालं नाही. बस, जसा तो वर्ग तसा हाय. लक्षात ठेवा. महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर अनुभवा बडबड, अनुभवा बडबड,
आता जे चाललंय ते फक्त अनुभव शून्य आहे आणि समाजाला भुलवण्याचं कार्य चालू आहे. अण्णा उदाहरण सांगायचे, उन्हाळ्यामध्ये महिला मंडळ पापडाचं पीठ घोटायचे बघा, पापडाचं पीठ बनवायचे. वेगवेगळे पापड, ज्वारीचे, तांदळाचे, असे पापड असायचे. ते पापड हलवण्याकरता एक लाकडाचा, काय म्हणतात त्याला तुमच्याकडे, चाटू, चाटू, हा करेक्ट. काही ठिकाणी गोटा म्हणतात, काही ठिकाणी चाटू म्हणतात. अण्णा म्हणायचे एवढं सुंदर लागतं ते पीठ, पोरं थाटल्या घेऊन, आम्ही लहानपणी ताटली घेऊन जायचो पण देत नव्हत्या बाया, काही काही द्यायच्या, लक्षात ठेवा. एवढं आवडणारं पीठ, एवढं सुंदर लागतं म्हणले. पण तो चाटू अखंड ते पीठ तयार करतो, अखंड ते पीठ हलवून तयार करतो, पण एवढं सुद्धा खात नाही. कोण? चाटू, चाटू. अण्णा म्हणायचे एवढं तयार झालेलं सुंदर पीठ अख्खच अख्खं बादलीत वतून देतो, पण एवढं सुद्धा खात नाही. कोण? चाटू, चाटू. शेवटी त्या पातेल्याला लागलेली खरड सुद्धा खरडून काढतो, पण एवढी सुद्धा खात नाही. कोण? चाटू. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, जो वारकरी तुळशीला पाणी घालून प्रवासाला जातो प्रदक्षिणा करून, त्या घर मालकाला पुन्हा घरात आणण्याची जबाबदारी तुळशीची आहे. आला विठाला. साधनाहीन माणसाचं ऐकू नये बुवा. चला, हा वर्ग अनुभव न घेता सांगणार आहे. तिसरा वर्ग आहे अनुभव घेतही नाही, सांगत नाही. हा कंजूस माणसाचा वर्ग आहे, बुद्धिहीन माणसाचा वर्ग आहे. काही घेणं देणं नाही. पैसा मारो परमेश्वर, बीबी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू, असं त्यांचं म्हणणं आहे. लक्षात ठेवा, त्यांचा वादच आहे. काही घेणं नाही, देणं नाही. फक्त आयुष्यभर त्यांना सांगावं, अहो मोठा सप्ताह चालू आहे, पंगत द्या. तो म्हणतात अजिबात नाही. अहो दान करा, देव भेटेल. ते म्हणतात नाही नाही, पैसा मारो परमेश्वर. अहो मोठे मोठे महाराज लोक येतात, अजिबात. सुंदर सुंदर कीर्तनकार वक्ते येतात, वेळ वाया दौडू नका, माळ घालून घ्या. तो म्हणतो नाही नाही, बीबी मेरी गुरु. तशी ती गुरु नाही, महागुरु आहे. लक्षात ठेवा. बर, मग साधू संतांना पंगत द्या, नाही म्हणले. बालबच्चे साधू संत, सेवा किसकी करू, ही वृत्ती ज्याची आहे. मग करतो काय? अखंड आयुष्यभर धन 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 करतो. धन 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 करत त्याचं निधन होतं, तरी सुद्धा धन करतो. त्या साचवलेल्या धनाचा फायदा काय? काही नाही. महाराज म्हणतात, महाराजांनी सांगितलं, सातवोनी मरे धन, लावी पोरासी भांडण. आयुष्यभर कमवलेला पैसा मेल्यानंतर भांडणात जातात की नाही हो पुढची पिढी? काय उपयोग आहे त्या धनाचा? चला, महाराज म्हणतात, पण चौथा वर्ग असा आहे, सेवितो हा रस, वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रणभरी का. म्हणाले आम्ही अनुभव तुका म्हणे, चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. आणि हा वर्ग जर कुणाचा असेल तर हा साधूचा वर्ग आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून विद रागी विरहातनं निर्माण झालेला स्वानंद अनुभव ज्ञानोबा आपल्या समोर प्रकट करतात. हो मायबाप, ऐका, नेमकं विरह म्हणजे काय, कसा निर्माण होतो हा? खर तर ज्ञानोबा यांची या अभंगातली जी भाषा आहे ती एका स्त्रीची भाषा आहे.
गे, माये, साजनी हे सगळे शब्द महिलांच्या मुखातले आहेत. माहेर पुरुषाचं असतं काय हो? नाही नाही, हे स्त्री मुखातले शब्द आहेत. ज्ञानोबाराय स्त्री मुखातले शब्द का वापरतात? खरं तर धर्मशास्त्र असं आहे, स्त्री पासून साधकानं 4 हात लांब राहावं बर का. मग स्त्री पासून लांब राहावं तर ज्ञानोबाराय स्त्रीची भूमिका का घेतात? कारण स्त्रीची भूमिका स्त्रियांपासूनची मर्यादा वेदापासून, शास्त्रापासून, पुराणापासून, वेदांतापासून सगळ्यांनी स्त्रियांपासून सावध राहण्याची माणसाला ताकीद दिलेली आहे, लक्षात ठेवा. शास्त्र असं सांगतं, माणसाने एकांतामध्ये आपल्या आईच्या, बहिणीच्या आणि मुलीच्या सुद्धा एकासनावरती बसू नये. विठ्ठला विठ्ठला. श्लोक असा आहे, माता श्वसा दुहितरावा नारी रिक्तासनो भवे बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. मोठे मोठे विद्वान सुद्धा आकर्षित होतात, म्हणून मोठ्या मोठ्या माणसांनी सुद्धा एकांतामध्ये आईच्या, बहिणीच्या आणि मुलीच्या सुद्धा आसनावरती बसू नये. का? बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. व्यासांना सूत्र लिहावं लागलं. लिहत असताना त्यांचा शिष्य होता त्यांच्याजवळ जैमिनी. जैमिनी विचारतो, महाराज हे लिहिलं तुम्ही, हे बरं वाटलं पूर्वार्ध मला, पण ते उत्तरार्ध काही मला जमना. काय उत्तरार्ध? बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. मग व्यास म्हणाले याच्याबद्दल काय पाहिजे होतं? काही नाही म्हणले, असं लिहा, मोठे मोठे विद्वान बलवान इंद्रिय जरी असले तरी मोठे मोठे विद्वान याला आकर्षित होत नाही. विद्वांस नापि कर्षति, आकर्षित होत नाही. व्यास म्हणाले, बाळ माझी पांढरी झालीये दाढी, माझे अनुभव जास्त, 4 पावसाळे मी जास्त खाल्लेत. अरे किती का मोठे आसना, हिमालयामध्ये साधना करणारा महादेव जरी असला तरी तो एकांतामध्ये आकर्षित होतो. सृष्टीला जन्म घालणारा ब्रह्मदेव असला तरी सुद्धा ब्रह्मा कन्येसी धरू जाय. विठ्ठला विठ्ठला. नारदाची सांगता गोष्टी, त्याची कथा आहे मोठी मोठी कथा आहे म्हणले, सोडा याचा. नाथ महाराजांचं भारूड बघा, येडका मदन सगळे आले त्याच्यामध्ये. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला जने. सोडा. महाराज व्यासजी सांगू लागले, नाही मान्य, नाही मान्य, काळजी करू नको. विद्वांसमपि कर्षति का विद्वांस नापि कर्षति, हे तुला पटवून देतो, जाऊ दे म्हणले काही दिवस. अचानक एके दिवशी व्यासजी जैमिनीला सांगून जातात, जैमिनी अरे मला जरा बाहेर गावी काम आहे, मी जरा 2-3 दिवसांनी येतो, आश्रम सांभाळ. काही हरकत नाही म्हणले, जा. व्यास पलीकडच्या गावात गेले, तिथून अदृश्य झाले. याला कळालं गुरुजी गेलेत. हा पुन्हा आश्रमात आला आणि संध्याकाळच्या वेळेला ढग दाटून आले. दाटून आल्यानंतर मेघांचा गडगडाट झाला, विजांचा कडकडाट सुरू झाला, पाऊस यायला लागलं, अंधार पडलं. याने दिवे लावले आणि अचानक झोपडीच्या पलीकडून पैंजणांचा आवाज आला, बांगड्यांचा आवाज आला, छल्ल्याचा आवाज आला. जैमिनी आतून विचारतो, कोण आहे तिकडे? तिकडनं सुंदर एका स्त्रीचा आवाज आला. सांगितलं, मी अमक्या अमक्या राज्याची राजकुमारी आहे. अहो मग बाहेर काय करता म्हणले? आमच्या आश्रमात या, बाहेर ओले होत असाल, झोपडीच्या आडोशाला का थांबलात? मध्ये या. नाही नाही म्हणले, साधूचा आश्रम आहे, माझ्याकडनं काहीतरी अवमर्द घडायचा. नाही नाही म्हणले, कोणीच नाही म्हणले आमच्या आश्रमात. त्याने त्या बाईला दारामध्ये बोलवलं आणि उजेडात तिला पाहिलं. तिला पाहिल्यानंतर तिचं ते सौंदर्य पाहिलं आणि जैमिनी बेहाल झाले. जैमिनीने तिथंच तिला विचारलं, यू आर मॅरेड? का? आता पोरांची लग्नच होत नाही, लक्षात ठेवा. ती म्हणली नो. म्हणले आय एम इंटरेस्टेड, मला करायचंय. ती म्हणली हरकत नाही, पण माझी एक अट आहे. का? जो माझ्याशी लग्न करेल त्याने गावभर मला पाठीवर घेऊन फिरायचंय. आता इथं पाण्यात कुठं फिरणार, तुम्ही या झोपडीलाच 5 प्रदक्षिणा मारा म्हणलं. हरकत नाही म्हणले. कशा मारायच्या? काही नाही म्हणले, तुम्ही घोडा वा, मी तुमच्या अंगावर बसते. तो घोडा झाला जैमिनी, ही बाई बसली. प्रदक्षिणा सुरू झाल्या. प्रदक्षिणा 4 सुरू झाल्या असता तिची वेणी याच्या पार्श्वभागाला लागायची, लक्षात ठेवा. कळतंय ना तुम्हाला? आणि 5वी प्रदक्षिणा सुरू झाली, मानी जवळ वळवळ व्हायला लागलं. बघितलं काय तर सफेद केस दिसले. वर बघितलं तर व्यास. तुम्ही कधी आले? म्हणले 5व्या प्रदक्षिणेला.
ती कुठं केली? मग व्यासांनी कान धरला, जैमिनी सांग. तिच्या नादाला लागला. आता माझं सूत्र सांग. बलवान इंद्रिय विद्वान माणसाला एकांतामध्ये कामासक्त करतात, हे माझं खरंय का बलवान इंद्रिय एकांतात माणसाला आकर्षित करत नाही, हे म्हणणं तुझं खरंय? त्यावेळेस जैमिनीने मान खाली घातली. महाराज तुमचंच खरंय विठ्ठला. का या गोष्टीपासून माणसाने सावध राहावं, लक्षात ठेवा. स्त्रियांपासून वृंदावनामध्ये आपल्याकडे जसे सालोमालो झाले, आपल्याकडे जसे दोन सख्खे भावंड झाले, ते शिल्पी याच्यामध्ये पंढरपुरात जळोजी मळोजी नाही का, असे वृंदावनात एक जोडी होती भावांची. त्यांचं नाव होतं रूप गोस्वामी आणि जीव गोस्वामी. जीव गोस्वामी हे स्त्रियांचं तोंड पाहत नसत, स्त्रियांना दर्शन देत नसत, आणि त्यांची ख्याती ऐकून मीराबाई वृंदावनमध्ये आली, लक्षात ठेवा. आणि मीराबाईने त्या साधकांना सांगितलं, मला महाराजांचं दर्शन घ्यायचंय म्हणले. मीराबाईंचंही भक्तीचं तेज काही कमी नव्हतं. महाराज कोणत्याही बाईला न सोडणारे, पण ते साधक त्या मीराबाईंचं तेज पाहून द्रवीभूत झाले. सांगितलं आम्ही आज्ञा घेऊन येतो, तुम्ही इथं थांबा. मध्ये गेले आणि महाराजांना सांगितलं, महाराज कोणीतरी मेवाडची मीराबाई नावाची साध्वी तुमच्या दर्शनाकरता आली आहे. महाराज जोरात कडाडले झोपडीतून, कळत नाही तुम्हाला मी महिलांना दर्शन देत नाही, सांगा तिला. जोरात बोलले ते शब्द मीराबाईच्या कानावरती आले. साधक नाविलाजाने मीराबाई जवळ आला आणि मीराबाईंना सांगितलं, माफ करा तुम्ही शब्द ऐकलेच असतील. हो म्हणाले. पण मीराबाई त्यांच्या वरचढ आवाजात म्हणाल्या, सांगा तुमच्या महाराजांना, जे महाराज तुमचे म्हणतात ना मी महिलांना दर्शन देत नाही, ते स्वतः तरी कोण आहे एकदा विचारून या म्हणले. आणि हे शब्द जसे जीव गोस्वामींच्या कानावरती पडले, तसे जीव गोस्वामी मीराबाईंच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर आले. का? कारण जीव गोस्वामी सुद्धा स्त्रीच्या भूमिकेतून भक्ती करत होते. विठ्ठला. वास्तविक पाहता स्त्रियांपासून सावधानतेचा इशारा दिलेलाच आहे, लक्षात ठेवा. स्त्रियांचा तो संग नको नारायणा, पाशाया पाशाला मृत्तिकेच्या, पाशाया पाशाला मृत्तिकेच्या. स्त्रियांचा नको नारायणा, पाशाया पाशाला मृत्तिकेच्या. स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्ठाया पाषाणा मृत्तिकेच्या. लाकडाच्या सुद्धा बाईचा सहवास नको म्हणले. काय काय काय? लाकडाच्या सुद्धा नको, काष्ठाया पाषाणा, दगडाच्या सुद्धा बाईचा समागम नको, सहवास नको म्हणले. मृत्तिकेच्या, मातीची सुद्धा बाहुली नको म्हणले. मातीची बाहुली कागद लावून विकायची बघा पूर्वीच्या बाजारामध्ये. ज्ञानोबा आहे तिला बेगडाची बाहुली म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणजे तिचा सुद्धा संग नको. का नको म्हणले? जीवावरती आघात होतो. साधना पथापासून साधक अधोगतीला जायला परावृत्त होतो, लक्षात ठेवा, स्त्रीच्या संगामुळे. म्हणून नको, अजिबात नको. पण का हो महाराज, भावार्थ रामायणामध्ये एक प्रसंग असा आलाय, मा जानकीचं हरण झालं, जटायूला सर्व तीर्थ देऊन प्रभू रामचंद्र अग्निसंस्कार करतात आणि पुढे जातात. पंपा सरोवर लागतं, शबरीच्या आश्रमामध्ये प्रभू जातात. बर का, शबरी माता वाट पाहत होती रोज, लक्षात ठेवा. शबरीला
मोक्षाचा अधिकार दिला, मोक्ष दिलं. आणि मोक्ष दिल्यानंतर शबरी स्वस्थानी मोक्षाला गेली. नाथ महाराज वर्णन करतात, रामराया त्या झोपडीतनं बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्या शबरीच्या आश्रमाचं वर्णन नाथ महाराजांनी केलंय. प्रत्येक पशुपक्षी जोडीनं नांदत होते त्या आश्रमामध्ये. आणि बाहेर आल्यावर नाथ महाराज म्हणतात, रामरायाला हरण आणि हरणीची जोडी दिसली बर का. आणि भगवान प्रभू रामचंद्राला आपल्या जोडीची आठवण झाली आणि प्रभू रडू लागले. हरण आणि हरणीला पाहिलं आणि प्रभू रडू लागले. रडत असताना त्या हरणांचं समागमाची वेळ प्रभू पाहतायत. आणि प्रभू त्या हरण आणि हरणीला विचारतात, का रे माझी जानकी बघितली तुम्ही? ते हरण हरणी एक नाही दोन नाही. देखो निमृगाचे मैथून, श्रीराम श्रापिला अतिक्षोभून, तुझा करिता तारा गमन घाये प्राण जाते. माझ्या प्रश्नाला उत्तर देत नाही, हरणाला श्राप दिला, जा समागम केल्यानंतर तुझा प्राण जाईल म्हटले. ती हरणी म्हणाली, तू कनवाळवेन हे काय श्राप दिला? म्हणले, आमच्या संसारात कशाला विघ्न घालतोस बाबा देवा, काहीतरी उपश्राप दे. म्हणले, घंटा पारध्याच्या रात्री केल्यावर हे घडेल. उशाप दिला. हरण हरणीची जोडी झाली की लगेच तिकडे हत्ती हत्तीण होती. त्या हत्ती हत्तीणीची ती रतिक्रीडा चालू होती. प्रभू रामरायाने त्यांना विचारलं, माझी जानकी बघितली का? त्यांनी नाही. रामरायाने त्या हत्तीलाही श्राप दिला. श्रीरामे श्रापिला अतिक्षोभून, गजीसी करिता कामरमण घाये प्राण जातील. हत्तीणी बरोबर जर रममान झाला तर तुझा जीव जाईल. म्हणले, तिने प्रार्थना केली, देवा उशाप द्या. देवाने उशाप दिला. गंडस्थलावरती हत्तीने पाणी आणून टाकलं तर तुझा जीव वाचेल, असा उशाप दिला. ती जोडी झाल्यानंतर तिसरी जोडी दिसली, मोर आणि मोरणी. मोर लांडोर नाही का, तेही नाचत होते आंब्याच्या वनात. तिथं प्रभू रामचंद्राने त्यांना विचारलं, सांगा जानकी पाहिली का? तेही काही बोलले नाही. प्रभू रामचंद्राने त्यांनाही श्राप दिला बर का. हा, मोराला श्राप दिला, काय तू नपुंसक होशील म्हणले, जा. मोरणीने प्रार्थना केली, सांगितलं असं वातनं गर्भधारणा होईल, उशाप दिला. तिसऱ्या जोडीलाही श्राप मिळाला. कावळा आणि कावळी दिसली. रामरायाने कावळ्यालाही विचारलं, होय कावळ्या, जानकी बघितलीस काय? त्याने उत्तर दिलं नाही. हो, कावळ्याला सुद्धा श्राप दिला. काय श्राप दिला? जन्मामध्ये कदा जाण, तुम्हा दोघा होय मैथून, इथून पुढे न घडे गमन, अद्यापि संपूर्ण का गवंध्या विठ्ठला. काय श्राप दिला कावळ्यांना? जन्मामध्ये हे कावळा आणि कावळीनं तुम्हाला एकदाच समागम घडेल, हा माझा श्राप आहे. म्हणून बघा तुम्ही, नाथ महाराज म्हणतात, अद्यापि ही कागांच्या कागदेही दुसरा गर्भव संभव नाही. अजूनही कावळी दुसऱ्यांदा अंडे देत नाही, एकदाच पिलांना जन्म घालते. कावळा आणि कावळी यांना श्राप दिला. अजून एक पक्षी नाथ महाराज सांगतात, ती जोडीत जोडी असते बघा, जोडीनेच राहतो बघा तो. करेक्ट, कपोत. हा, त्याला अजून एक नाव आहे, सांगेल मी. ती कपोती म्हणायची. तुम्हाला कळतं का? रामराया उभे आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही मला जवळ घेता. तो कपोतीला म्हणाला, कपोतीला. त्यांचं जाऊ दे म्हणले, त्यांनी जर बायको सांभाळली असती तर गेली असती वय. कपोतातल्या मुखातले शब्द नाथ महाराज सांगतात, लक्षात ठेवा. रामरायाने ते शब्द ऐकलेत. असं म्हटल्याबरोबर रामरायाने विचारलं, का रे शहाण्या, माझी जानकी मी जवळ नसल्यामुळे ती हरण झालं हे तुला जसं कळतं, मग आता ती कुठं गेली सांग. तो म्हणला, माहिती नाही. देवाने त्यांनाही श्राप दिला, तुमचा इथून पुढे वियोग घडेल, हा माझा श्राप आहे. उशाप मागितल्यावरती रात्री वियोग घडेल, सकाळी योग, तुमचा संयोग घडेल, असा उशाप दिला. नाथ महाराजांनी याचं तात्पर्य शेवटी सांगितलं. नाथ महाराज म्हणतात, विनाकारण एवढ्या पशुपक्ष्यांना श्राप मिळाला का नाही? मिळाला की नाही? मिळाला. कुणामुळे मिळाला? कुणामुळे मिळाला?
एका जानकीमुळे मिळाला. म्हणून स्त्रियांपासून लांब राहा. विठाला परंतु हे जरी असलं तरी स्त्रीत्वाच्या भूमिकेतनं भक्ती केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. हा शास्त्र सिद्धांत आहे. बघा तुम्ही, भगवंताने प्रकृती सांगत असताना गीतेमध्ये दोन प्रकारची प्रकृती सांगितली. एक परा प्रकृती आणि दुसरी अपरा प्रकृती सांगितली. लक्षात ठेवा. परा प्रकृतीचे काही भाग सांगितले, अपरा प्रकृतीचे काही भाग सांगितले. ते प्रकृतीचे भाग सांगत असताना भगवान सांगतात प्रकृती म्हणजे स्त्री, आणि त्या प्रकृतीचा आश्रय घेतल्याशिवाय भगवंताला सुद्धा परिपूर्ण रूपाला येत नाही. म्हणून प्रकृतीशिवाय भक्ती जशी महत्वाची नाही तशी स्त्रीत्वाच्या भूमिका घेतल्याशिवाय भगवत प्राप्ती सहज शक्य होत नाही. विठाला विठाला आणि म्हणून ज्ञानोबाराई या स्त्रीत्वाच्या भूमिकेतून भक्ती करतात. लक्षात ठेवा. जरी विरोध असला, नाथांनी सुद्धा सांगितलं, तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं, परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरवणे करी घ्यावे. नको नको स्त्रियांचा संगात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ आघात करीती आघात पुरुषाचे. लक्षात ठेवा. नाथ महाराजांचे भावार्थ रामायणातले शब्द असे आहेत. क्षणार्ध स्त्रियांची संगती, वनवासी होय वशवर्ती, जे स्त्रियांची अखंड सेविती, त्यांची दुर्गती कैसे होय. क्षणार्धात ज्या स्त्रीची संगती झाली आणि राजा हा वनवासी झाला, जे अखंड स्त्रीला भोगतात त्यांची दुर्गती काय होईल. म्हणून त्यांच्यापासून सावध राहावं साधकानं. पण त्या वृत्तीपासून सावध राहू नये. का? त्या वृत्तीपासूनच परमात्मा लवकर भेटतो. विठाला विठाला. मग ह्या वृत्तीतनं भक्ती करायची कशी? तर त्या भक्तीची पहिली पायरी सांगितली अनुराग. अनुराग. त्या भक्तीची दुसरी पायरी सांगितली मिलन, आणि त्या भक्तीचा तिसरा क्रम सांगितलाय विरह. अनुराग म्हणजे भगवत भक्ती निर्माण होणं, याला अनुराग म्हणतात. प्रेम निर्माण होणं, यालाच शास्त्रामध्ये वेदांतामध्ये 4 संख्येमध्ये या अनुरागाला विभागलं. भावोदय, भावसंधी, भावशाबल्य, भावशांती. विठाला भावोदय म्हणजे काय? मला देव भेटावा हा भाव उत्पन्न झाला. नाही कळलं का? मी तुम्हाला उदाहरण देतो. एका अनाथ मुलाने एका अनाथ मुलीशी लग्न केलं. दोघांचा संसार सुरू झाला. गर्भधारणा झाली. प्रसूतासाठी ती मुलगी दवाखान्यामध्ये नेली. आणि प्रसूतामध्ये त्या रूम मध्ये नेल्यानंतर अचानक बाळाचा आवाज आला आणि याच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाला. आतापर्यंत मी कोणाचा तरी मुलगा होतो, आता मी कोणाचा तरी बाप झालो. याला म्हणायचं भावोदय. कळतंय ना? मी कोणाचा तरी बाप झालो, हा भावोदय झाला. पण भाव उदय झाला की तो राहत नाही. उपदला भावो, तो राहत नाही. म्हणून तुझी कृपे सिद्धी जाऊ. लक्षात ठेवा. लगेच संधी होते. तेवढ्यामध्ये डॉक्टर बाहेर आला, नर्स बाहेर आली, सांगितलं बाळ झालंय, बाळ चांगलंय, पण तुमच्या बायकोची तब्येत सिरियस आहे. भाव उत्पन्न झाला, पण लगेच दुसरा त्या भावाची संधी वाईट भावानं केली. याला म्हणायची भाव संधी. मुलगा झाल्याचा आनंद मावळला, बायको सिरियस असल्याचं दुःख पदरामध्ये पडलं. संधी झाली, शोधू लागला. आता पैसे कुठून मिळतील? गावकऱ्यांना प्रार्थना केली, पाटलाला प्रार्थना केली. त्या अनाथ मुलीला कोणीतरी भाऊ म्हणून मानलेलं होतं. त्या भावाला कळालं. त्याने फोन केला, भाऊजी काळजी करू नका, मी विदेशात आहे, मला कळालंय बहिणीची तब्येत सिरियस आहे, काळजी करू नका, मला मुलगा होणार नाही, माझी संपत्ती तुमच्या मुलाच्या नावावर करतो, लागेल तेवढा पैसा बहिणीला लावा. शोधू लागला, पैसे मिळाले, भाव शाबल्य. कुठे जाऊ, कुठून घेऊ, कोणाकडून घेऊ, भाव शाबल्य मिळाले. भाव शाबल्य, पैशाची व्यवस्था झाली. पुन्हा तो दवाखान्यामध्ये आला आणि तेवढ्यात डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून आले आणि सांगितलं काळजी करू नका, दचकले होतो आम्ही, पण बाळही चांगलंय आणि बाळंतीनही चांगली. याला म्हणायचं भाव शांती. विठाला विठाला. जो भावाचा प्रकार आपण संसारात लावला तोच आता परमार्थात लावा. मला देव भेटावा, याला म्हणायचं भावोदय. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, देव भेटावा, भावोदय. पण तो भाव राहत नाही ना. अरे तो देव भेटण्याकरता माझी पात्रता आहे का नाही, लगेच याला म्हणायचं भावसंधी. एक मन सांगतो अरे
तुला देव भेटावा याच्या करता तू हे याच्या भानगडीत पडला, पण तू लोकांची फसवणूक करतोय, लगेच मन सांगतं. याला म्हणायचं भावसंधी. हरिभक्तीपणाचा मिरवी बडीवार. भक्त मनविता वाटे गोड, परी भजन मुद्रा अति अवघड. विठाला विठाला. मायबाप अक्षर ब्रह्माची उपासना करू द्या हो, घडू द्या आपल्याकडनं काहीतरी. ऐका वा, आमच्याकडनं तो अधिकार घडला पाहिजे. देव भेटावा हा भावोदय, पण मी देव भेटण्याकरता काहीच करत नाही, याला म्हणायचं भावसंधी. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, नाही ऐकिले गाईले नाही ऐकिले गायले गीत, याला म्हणायचं भावसंधी. मग भावसंधी झाली की तो देव भेटण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा अवलंब करायला लागतो. सांगा मला देव भेटेल का? कशाने भेटेल? योगाने. मग योग करतो. तपाने, मग तप करतो. मग हठयोग करतो. मग ज्ञानयोग करतो. मग राजयोग करतो. हे काय सोपं आहे? लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांनी उगाच सांगितलं का योग याग विधी? सोपा योग? अहो म्हणायला अवघड आहे, करायला किती अवघड आहे. किती अवघड आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग उदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायूचा करिवो मनभंग ब्रह्मारंध्री मिसळे परिम मोक्षदंग. डाव्या पायाची टात गुदद्वाराजवळ लावायची आणि कुंडलिनी जागी करायची. फक्त ऐका बरं, नाही तर मुळव्याध उठल. अवघड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात किती अवघड आहे, किती अवघड आहे. म्हणून योगाची वाटा तया दुःखाचाच वाटा भागाला काहीच आलं नाही त्यांच्या पदरामध्ये. लक्षात ठेवा. काही करू नये. कर्मठता आती बंड तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. विठाला जे तो सांगेल त्या साधनाचा अवलंब करायला सुरुवात करतो. इकडून देव भेटेल, तीर्थाचं स्नान केलं, भ्रमंती केली, तीर्थाटन केलं, काही परमात्मा भेटत नाही. यज्ञ यागाने अजिबात भेटला नाही. मग तो फिरून भाव शाबल्य वर्गातून ज्ञानोबारायांजवळ आला. माऊली अहो काहीतरी सोपं सांगा. फार वैतागलो. ज्ञानोबारायांनी सोपं सांगितलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. शांत झाला, याला म्हणायचं भावशांती. भावशांती झाली की त्या भगवंतावरती प्रीती निर्माण होते, प्रेम वाढू लागतं. याला म्हणायचं अनुराग. प्रेमाची पहिली पायरी अनुरागच आणि प्रेमाची शेवटची पायरी अनुरागच. प्रेमाची पहिली अवस्था भावच आणि प्रेमाची शेवटची अवस्था भावच. प्रेमणस्तु प्रथमा अवस्था भाव इत्युच्यते बुधैहि. प्रेमाची पहिली अवस्था भाव. नाही कळलं का तुम्हाला?
ज्ञानोबा हरिपाठाचा पहिला अभंग, देवाची ये द्वारी. उभा क्षणभरी. प्रेमाची पहिली अवस्था म्हणजे आपण त्याच्याकडे जाणं, आणि प्रेमाची शेवटची अवस्था द्वारकेचा राणा, ही प्रेमाची शेवटची अवस्था आहे. अनुराग म्हणजे शुद्ध प्रेम. शुद्ध प्रेम बस, त्याच्याशिवाय राहवल्याच जात नाही. त्याचं नाव जरी निघालं तरी यत्रे गदगदात चित्ता द्रवते द्रव संयुता, कंठी प्रेम दाटे यने नयनी नीर लोटे. ही अवस्था उफाळून येते, लक्षात ठेवा. याला म्हणायचं अनुराग. आणि तो अनुराग, त्या भगवंताची प्रीती एवढी शिगेला जाते की तो परमात्मा काही काळापुरता येऊन भेटतो. याला म्हणतात मिलन. माझे केले समाधान, माझे केले समाधान, माझे केले समाधान, माझे केले समाधान. रूप लागिले सगुण, रूप लागिले सगुण, रूप लागिले सगुण, रूप लागिले सगुण. निवविले मन, निवविले मन, हरिगण देवोनी, हरिगण देवोनी, हरिगण देवोनी, हरिगण देवोनी. तो परमात्मा येऊन भेटला काही काळापुरती, बरं का, काही काळापुरती. नारदांचं पूर्वचरित्र भागवतातलं बघा, मोठा दृष्टांत. तो परमात्मा येऊन भेटला, फक्त दिसला, अदृश्य झाला. पुन्हा पुन्हा नाही. मी आहे याची शाश्वती दिली, फक्त माझी भक्ती सुटू नये म्हणून. पुन्हा तो भक्तीला लागला. आता तो परमात्मा भेटल्यानंतर जो निघून गेला आणि मग जी अवस्था निर्माण झाली त्याला म्हटलंय विरह. लक्षात ठेवा. ज्ञानोबा यांना आधी देवाने दर्शन दिलंच आहे, पण दिल्यानंतर काही काळातच परमात्मा गेल्यामुळे भगवंताचा विरह वाढू लागला. हा विरह मधुसूदन सरस्वतींनी 10 प्रकारचा सांगितलाय, बरं का. अनेक प्रकारचा विरह आहे. दशदिशा हा 10 प्रकारचा वर्ग विरह सांगितलाय. चिंताद्र जागरो मलिनांगता, प्रलापो मोह मृत्यू दशा दशा. 10 विरहाचे प्रकार आहे. चिंतात्र, जागरो, उद्वेग, ताणव, मलिनांगता, प्रलाप, व्याधी, उन्माद, मोह मृत्यू, या 10 अवस्थेमध्ये विरहाचा माणूस जातो. चिंता लागते. का बरं गेला असेल, काही चुकलं असेल का माझं, का बरं निघून गेला. चिंता लागल्यामुळे जागर, झोप लागत नाही. रात्र दिनू तैसी रजनी झाली येऊ माय, अवस्था लावून गेला अजून का नाही. जागर, उद्वेग, मनाला वाईट वाटतं, तणाव शरीरावरती पडतो, ताणव, मलिनांगता, अंगाकडे लक्ष नाही, घाण झालंय, आंघोळीची सूद नाही, कपडे घालण्याची सुदबूद नाही, प्रलाप करतो, आक्रोश करतो, रडतो काय, क्वचित हसंती क्वचित रुदंती, या अवस्थेला जातो. व्याधी, प्रलापो, व्याधी, उन्माद अवस्थेला जातो. हसतो काय, नाचतो काय, क्षणात लोटांगण घालतो काय, क्षणात खांबालाच पकडतो काय. महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाची आनंदे आवडी, मनाची आनंदे आवडी, मनाची आनंदे आवडीने गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाची आनंदे आवडी, मनाची आनंदे आवडी, मनाची आनंदे आवडीने
स्वामीची एक ठेवण आहे या चरणाची. गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया चंद्र गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया चंद्र गायनाचे गायनाचे उडे आपुलिया चंद्र गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया चंद्र मनाचे आनंदे आवडे मनाची आनंदे आवडे मनाची आनंदे गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया चंद्र गायनाचे उडे गायनाचे उडे आपुलिया डबल प्रमाण का म्हणायची बुवा? ऐका, पहिल्यांदा प्रमाण म्हटलं की त्या अक्षराची उपासना घडते एक, आणि दुसऱ्यांदा प्रमाण म्हटलं की त्या अक्षराचा भाव कळतो, म्हणून डबल प्रमाण म्हणायची. ऐका, आणि वारकरी सांप्रदायिकच प्रमाण चाली का म्हणायचे? ऐका, सिनेमातल्या कर्कश चाली गायल्या का श्रोत्याचा काम वाढतो, क्रोध वाढतो, आणि भजनी सांप्रदायिक चाली गायल्या का श्रोत्यांचं वैराग्य आणि भक्ती वाढते. आम्हाला श्रोते वैराग्यवान बनवायचे म्हणून चांगलं गायचे. उन्माद मोह मोह होतो, आला काय की हा हे काय दिसला, अहो नाही नाही खांब आहे तो, मोह होतो. शेवटी मृत्यू अवस्थेला ज्ञानोबाराई गेले. काही गोड लागे ना महाराज. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान होवन माळी वेगी भेटवा तांदवो तांदने तापे वो चंदनू सुमनाची सेद शीतळ ओनिकी कोळी आगी सारखी काही गोड लागे ना. तुम्ही गात असा सुस्वरे ऐकूनी दावी उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाई आणून. या मृत्यू अवस्थेमध्ये पडले असताना अचानक ज्ञानोबरायांना एक दृश्य दिसलं. ते दृश्य महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. देखिले तुमचे चरण निवांत राहिले 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 माना. कासयात दिन आपुला माये कासयात दिन आपुला माये असन धनी बारे आपुले माये असन धनी बारे आपुले माये कासयात दिन आपुला
देखिले तुमच्या चरण निवांत राहील मान कासयाच्या जिना प्राण आपुला के माये कासयाच्या जिना प्राण आपुला असे न जाणे आपुले ज्ञानोबा म्हणतात मनाला जी वृत्ती निर्माण झाली आहे जी मोह मृत्यू अवस्थेपर्यंत मी गेलोय मृत्यू विरहामध्ये होत नाही बरं विरहामध्ये जर साधक साधना करणारा साधू विरहामध्ये जर मेला तर भगवंताच्या नावाला कलंक लागेल मरत नाही मृत्यू सादृश्य अवस्थेला जातो काही नाही घडत मृत्यू सादृश्य अवस्थेमधून ज्ञानोबारायांना दर्शन घडलं काय देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन आतापर्यंत जे मन विरहानं दुःखी झालं होतं ना आता ते निवांत राहिलं का देखिले तुमचे चरण पाहिलं म्हणाले मी काय पाहिलं भगवंताचे चरण पाहिलं काय पाहिलं चरण लक्षात ठेवा चरण वेगळे आणि पाय वेगळे बर का साधूचे देवाचे साधना करणाऱ्या महात्म्याचे जे असतात ना ते चरण लक्षात ठेवा आणि तुमचे आमचे असतात ते पाय चरण नाही लक्षात ठेवा महाराज म्हणतात आम्ही भगवंताचे चरण पाहिले लक्षात ठेवा त्या चरणाचं अनुसंधान झाल्याशिवाय त्या चरणाचं दर्शन घेतल्याशिवाय या देहाची कृतकृत्यता नाही बुवा आहे का बोला सांगा ना ज्ञानोबा म्हणतात आजी संसार सुफळ झाला गे माये देखिले पाये विठोबाते तो मजवावा नामदेवरायांना विचारा नामदेवराय हेच सांगतात अनंता जन्मीचे फळले अनुष्ठान तव देखिले विठो चरण तुझे नाथ महाराजांना विचारा नाथ महाराज हेच सांगतात आमच्या परंपरेमध्ये शेजारती आहे लक्षात ठेवा त्या शेजारती आरतीमध्ये भगवंताच्या चरणाचं महिमान सांगितलंय भगवंताचे चरण कसे आहेत माहितीये का तुम्हाला माहितीये ऐकायचंय का चरण कमळ जाचे अति सुकुमार चरण कमळ जाचे अति सुकुमार चरण कमळ जाचे अति सुकुमार अति सुकुमार वज्रांकुश रेष चरण वृदाता कोडर
एवढं सुंदर नाभी कमळ, मुख कमळ सगळं वर्णन केलंय. त्याच्यामध्ये नाथ महाराज म्हणतात, चरण कमळ ज्याचे अति सुकुमार, ध्वज वज्रांकुश रेषा चरणी ब्रिदाचा तोडर, ओ बाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजयंती माळा, ओ बाळू आरती. एवढे सुंदर आहे त्याचे चरण. एवढे सुंदर असल्यामुळे तुकोबारायांना म्हणावं लागलं, आता कोठे धावे, कोठे धावे, कोठे धावे मन लक्षात ठेवा. आता कोठे धावे म्हण का, तुम ते चरण देखली या लक्षात ठेवा. भगवंताच्या चरणाचं अनुसंधान केल्याशिवाय समाधान नाहीच लक्षात ठेवा. एकतर हे मन तिथं जात नाही, आणि एकदा का गेलं तिथून परत येतच नाही. मन तिथं गेलं का मन मनच राहत नाही, ते न मन होत. आणि न मन झालं, मन न मन झालं का तुम्ही द्याल ते अमन होत. कळतंय का? आणि तुम्ही ते दिलेलं अमन झालं की मग तुम्ही उन्मन अवस्थेला जातात. ज्ञानोबाराय म्हणतात माझं तसंच झालंय. उन्मनी मन निवाले समाधान झाले, आत्मरूपी बोधले मन माझे, उन्मनी मन निवाले समाधान झाले. काय उन्मनी मन निवाले. किंवा नाथांचे शब्द असे, हरपले मन झाले उन्मन, हरपले मन झाले उन्मन, तूपणाची झाली बोळवार, तूपणाची झाली बोळवार, श्री दत्तज्ञान, श्री श्री गुरुदास, जय देव जय देव जय श्री गुरुदास, जय देव जय देव जय गुरुदास, जय देव जय गुरुदास. उन्मन अवस्थेला जायचं असेल तर देखील तुमते चरण, निवांत राहिले मन. आता जे मी मरायला टेकली होती ना, आता नाही. का असं याते जिन प्राण, आता कशाला मरते म्हणले? मग आता मरत नाही, मग काही नाही म्हणले. आता जगायचं आणि करायचं काय? असे न धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गाईन. जोपर्यंत या धरणीवर मी राहील तोपर्यंत अखंड त्या परमात्म्याचं भजन करीन. विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदान पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकारा अपार तुमाय
महाराज ज्याप्रमाणे दुसऱ्या चरणात बोलले तेच महाराज वागतायत, लक्षात ठेवा. ज्ञानोबा आजही भजनच करतायत. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळचंदू. समाधी पैसला निर्वाण बाबा बाळचंदू. हृदयी धरोनिया कथा कीर्तन करीतू बाबा बाळचंदू. अजूनही ज्ञानोबा तेच करतायत. काय करतायत? समाधीमध्ये अखंड भजन करतायत, लक्षात ठेवा. ज्ञानोबा अखंड भजन करतात. नाथ उगान राहे क्षणभरी, क्षण एक भजन करी. नाथ महाराजांच्या वाङ्मयामध्ये श्वासे श्वासे मपिन नाम असा श्लोक आहे भागवत. प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाव मुखाला येतो. साधूच्या शिंक जांभळी खोकला एवढाच वेळ वाया गेला. त्या साधूच्या जीवनातला एवढाच वेळ वाया जातो. आपला तेवढाच भजनात जातो फक्त. लक्षात ठेवा. अवघड आहे महाराजा. मग ज्ञानोबरायांना विचारलं, महाराज अहो हे भजन करण्याकरता काहीतरी जोडी बिडी लागल ना तुम्हाला? म्हणले आहे की माझा गोतावळा. कुठं? सकळ ही गोत माझे पंढरी सांगतात तुम्ही काही करणार नाही म्हणले. सकळ ही गोत माझे पंढरी ते जाण. सगळं माझं तिथं आहे म्हणले. बाप रखमादेवीवर विठ्ठलाची आणि मी शपथ घेऊन सांगतो सगळं तिथं असल्यामुळे तिथंच मी भजन करीन. असे ना धनीवरी आपुले माहिरी मग तो श्री हरी किती गाई न गे माय. या चरणाचा मतीचा अर्थ असा आहे. वा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, समाधी आळंदीत घेतली, पण ज्ञानोबा आळंदीत राहत नाही महाराज. सोपान देव सासवडला समाधी घेतात खरं, पण सासवडला राहत नाहीत बुवा बर का. निवृत्तीनाथ दादा त्र्यंबक शिखराला समाधी घेतात खरे, पण त्र्यंबक मध्ये राहत नाही. ते संत समाधी घेतात त्या क्षेत्रामध्ये, पण तिथं राहतच नाही. तुम्ही म्हणाल हा तीर्थवळी नावाचं प्रकरण आहे बुवा. नित्यनेमामध्ये आता 16वा नियम आहे. ज्ञानोबरायांना समाधी दिली बुवा. देव पंढरपूरला आले, देवाचं काही लक्ष लागे ना बुवा. 1 महिना मार्गशीर्षभर तिकडे राहिले. पद्मालयात गोपाळपुऱ्यात राहिले देव. कसं बस देव मंदिरामध्ये आले. नामदेव महाराज भजनाला नित्यनेमाने मंदिरात गेले. तव तटस्थचारी एक बर का. देवान डोळे झाकले, ध्यान मुद्रेत बसले. नामदेव महाराज म्हणतात, देवा अहो काय एवढे उदास बसले? म्हणले उठा की मी भजन करायला आलो म्हणले. देवाने सांगावं, नामा माझं लक्ष लागत नाही रे म्हणले. का? माझं मन उद्विग्न झालंय. नामा भारताची तीर्थयात्रा करून आला, असं एखादं स्थळ आहे रे जिथं गेल्यावर मन शांत होईल, माझ्या मनाला विश्रांती मिळेल, असं एखादं स्थळ आहे का? नामदेव महाराज म्हणले आहे की चला. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. नामा म्हणे देवा चला तया ठाया. लक्षात ठेवा, विश्रांती घ्यावं या कल्पावरी.
चला म्हणले तिथं. हा चल म्हणले, मला पण लय आठवण येते म्हणले. गरुडावर बसले नामदेवराय देव आणि आले पंढरपूरहून डायरेक्ट आळंदीला. देवाने ज्ञानोबारायांची समाधी बघितली, शांत झाले देव. पण नामदेव महाराजांचं दुःख वाढलं बुवा, नामा लोढत गडबडा. चरणी झाला धडापुडा, लक्षात ठेवा, वेडा झाला नामदेव महाराज, लोळू लागले तिथं. आणि नामदेव महाराज देवाला म्हणतात, देवा मला ज्ञानोबारायांचं दर्शन घडव म्हणले. नामा म्हणे ज्ञानदेवाचे मज दर्शन होईल असाचे, तरीच पंढरी मिनाचे हरिकीर्तन पंढरी, तरीच रंगणी मिनाचे हरिकीर्तन पंढरी आहे. मला दर्शन घडव म्हणले आताच्या आता. देव म्हणले माझं दुःख दूर करायला आणलं, तूच बोंबलतो वैर, आता काय करावं. नाही नाही म्हणले, मी कीर्तनच करणार नाही म्हणले, जाय पहिले ज्ञानोबारायांचं दर्शन घडव. अशा अवस्थेमध्ये तो गरुडासी पाचारिले. गरुडाला बोलवून सांगितलं, जा पटकन वाळवंटामध्ये पुंडलिकरायाजवळ जा, पुंडलिकरायाला माझा निरोप सांग. नामदेव महाराजांना ज्ञानोबारायांचं दर्शन घ्यायचंय, पटकन ज्ञानोबारायांना घेऊन या. काय 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 कळलं का तुम्हाला? निरोप कुणाजवळ पाठवला? गरुडाजवळ. कुठं जायला सांगितलं? पंढरपूरला. कुणाजवळ जायला सांगितलं? पुंडलिकरायाजवळ. कुणाला घेऊन यायला लावलं? ज्ञानोबारायांना. ही मेक आहे, लक्षात ठेवा, ज्ञानबाची मेक आहे. ज्ञानोबाराय समाधी घेतात आळंदीला, पण ज्ञानोबारायांना पुन्हा आळंदीला आणण्याकरता पुंडलिकरायाजवळ जावं लागतं. बोला अवघिया संता. हा एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखली अवघी सकळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा अवघिया संता, मग त्याच्यात येते. बर गरुड गेला बुवा आणि पुंडलिकरायाला सांगितलं, चला म्हणले पटकन आळंदीला, ते नामदेव महाराज आकांत मांडलाय म्हणले त्यांनी. थांब 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 म्हणले गरुडा, आता ज्ञानोबारायांना घेऊन येते. पुंडलिकराय मध्ये गेले मंदिरात त्यांच्या, ज्ञानोबारायांना हात धरून बाहेर घेऊन आले बुवा. गरुडावरती दोघही बसले. इकडं देव नामदेवरायाची मजा. अरे नामा नामा, अरे कशाला काळजी करतो? देव म्हणे नाम्या पाही, देव म्हणे नाम्या पाही, देव म्हणे नाम्या पाही, देव म्हणे नाम्या पाही. ज्ञानदेव आहे, ज्ञानदेव मीची आहे, देवानं समजावं. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीचे. अरे मीच ज्ञानोबा आहे, अवतार पांडुरंग, तुम्हीच बोंबलताना म्हणले. अरे मीच आहे की म्हणले ज्ञानोबा आहे. नामदेव महाराज म्हणले, काळ्या गब्बस म्हणले, तू ज्ञानोबा आहे असशील, पण ज्ञानोबा आहे तू नाही. कळतंय का? हा ही मे काय लक्षात ठेवा, ठोकलेली नामदेव महाराजांनी देवाला सुद्धा तंबी भरली आहे. लक्षात ठेवा, तू ज्ञानोबा आहे असशील म्हणले, पण ज्ञानोबा आहे होण्याची तू नाही म्हणले. ज्ञानोबा आहे होण्याची पात्रता तुझ्यात. हा तू दर्शन करवतो का नाही म्हणले, चाललो म्हणले मी, निघ लगेच दुसरी पंढरी, मी करणारच नाही म्हणले कीर्तन तुझं. रुसला से नामा उभा गरुडा पारी, स्वारी रुसली बुवा. आणि मग देवानं त्यांना लाडी गोडी लावावी. देव म्हणे नाम या पाहे परतोनी, तुझ मी शरण, तुझ मी शरण, आलो आलो देव म्हणे नाम या पाहे परतू. नामदेव महाराजांना देव म्हणले, जा रुसला काय? अरे इकडे इकडे इकडे, घडवतो घडवतो घडवतो. तेवढा स्वारी आली गरुड, मागे उतरले नामदेवरायाच्या. देव समजावतायत ज्ञानोबारायांना समोरून. मागून ज्ञानोबाराय आले महाराज, नामदेव महाराज उभे होते. ज्ञानोबारायांनी आपल्या हाताचा हार नामदेवरायांच्या गळ्यात टाकला. नामदेव महाराज पाहतात, माझ्या ज्ञानोबारायांचा हात आहे म्हणले. माग फिरले, कडकडून मिठी मारली बुवा, कडकडून मिठी मारली. आणि मिठी मारल्यानंतर मग पुन्हा ज्ञानोबारायांना गुप्त केलंय तिथं, लक्षात ठेवा. आणि नामदेव महाराज देवाला म्हणतात, जशी पृथ्वी तुझी ज्ञानोबारायावर आहे तशी माझ्यावर नाही, तू माझ्यामध्ये भेद पाडतो.
अशी वृत्ती ठणकावून सांगितली नामदेव महाराजांनी. माझा एवढाच सांगण्याचा हेतू आहे. ज्ञानोबाराय समाधी घेतात आळंदीला, पण आळंदीला राहतच नाहीत, लक्षात ठेवा. हा, एका मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे. आता बोलत नाही मी ते, असू द्या. ज्ञानोबारायांची समाधी सोडली तर भरकटलं सगळं, म्हणून ज्ञानोबारायांनी आळंदी सोडली आणि पंढरपुरात गेले. आजही ज्ञानोबारायांचं दर्शन, निवृत्तीनाथांचं दर्शन, सोपान देवांचं दर्शन, मुक्ताबाई, नाथ महाराज, नामदेवराय, तुकोबारायांचं दर्शन घ्यायचं असेल तर पुंडलिक रायाजवळ जा, साष्टांग दंडवत घाला. सगळ्या संतांचं दर्शनाचं पुण्य मिळेल मायबाप. म्हणून सकळ ही गोतमाधे पंढरी सीधा, बाप रखुमा देवी बरा विठ्ठलाची आण, असे न धनिवरी आपुले माहेरी. मग तो श्रीहरी गीती गाई नगे माय, महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर बोला, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर एकनाथ भानुदास एकनाथ
तुकाराम तुकाराम तुकाराम